बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्या म्हणजेच 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती या विरोधात असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलंय। मात्र या बंद विरोधात काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सत्ताधाऱ्यांनी या बंदला विरोध दर्शवत हा फक्त राजकीय स्टंट असल्याचा आरोप केलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या बंदबद्दल माहिती दिली आहे। उद्याचा बंद कडकडीत असणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन त्यांनी केलंय। या दरम्यान रेल्वे सेवा आणि बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या बंदबाबत माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यात ते म्हणाले, उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी आहे। आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहील का असा प्रश्न पालकांना पडला आहे। आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का असा प्रश्न माता भगिनींना पडलाय। याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे। आम्ही विकृती विरोधात बंद पुकारलेला आहे। बंदचं यश अपयश हे विकृती आणि संस्कृतीचं असणार आहे। आपल्या माता भगिनींची सर्वांना चिंता आहे हे सरकारला दाखवून दिलं पाहिजे। उद्धव ठाकरेंनी बंदबाबत विस्तृत माहिती दिली आहे। ते म्हणाले, उद्याचा बंद फक्त महाविकास आघाडीच नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे। जात, धर्म, पंथ, भाषा या सीमा ओलांडून सर्वांनी सहभागी व्हावं। कडकडीत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे। सणासुदीचे दिवस असल्यामुळे 24 ऑगस्टला बंद दुपारी 2 वाजेपर्यंत पाळावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं। तसेच बंद दरम्यान दुकाने, रेल्वे सेवा, बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही असंही ते म्हणाले। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। उद्याच्या बंदबाबत ही भेट होती असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या राज्याच्या लाडकी बहीण होऊ शकतात हे त्यांनी उद्याच्या बंद दरम्यान दाखवून द्यावं। उद्याच्या बंदच्या आड पोलिसांनी दादागिरी करू नये, तसेच हट्टाने बंदाचा फज्जा होईल असं कृत्य करू नये, अन्यथा काही महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा फज्जा उडविल्याशिवाय राहणार नाही। बंद दरम्यान हिंसा होऊ नये अशी आमची इच्छा आहे असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या बंदबाबत न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।